हॅलो एव्हरीवन, दिस इज डी कुमार. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते की मला इंग्लिश बोलता आली पाहिजे. मग काहींना इंग्लिश मधून प्रमोशन मिळवायचं आहे, काहींना जॉब मिळवायचं आहे, काहींना एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, काहींना इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे, काहींना स्वतःचे इंग्लिशचे क्लासेस सुरू करायचे, तर काहींना परदेशात जायचं आहे फिरण्यासाठी किंवा एज्युकेशनसाठी. पण इंग्लिश आपले प्रॉब्लेम आहे. तर कुठेही जाऊ नका, मी याचा तोड घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांना इंग्लिश बोलायचं असतं, इंग्लिश बोलणं शिकायचं असतं. काहींना तर समजायला पण लागले, पण इंग्लिश बोलता येत नाही. काहींनी एक एक दोन दोन क्लासेस केलेले असतात, काहींनी ऑफलाईन, काहींनी ऑनलाईन क्लास केलेलं असतं, पण इंग्लिश बोलता येत नाही आहे. तर मुळात प्रॉब्लेम हा ऑनलाईन आणि ऑफलाईनचा नाहीच आहे. काहींना डाऊट असतो की ऑनलाईन करू की ऑफलाईन करू. काहींनी ऑफलाईन पण केले एक दोन वेळेस, तरी इंग्लिश बोलता आली नाही. तर याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की तुम्हाला इंग्लिश खूप छान प्रकारे कदाचित शिकवली असेल, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो. आपलं टार्गेट हे नाही पाहिजे की ऑनलाईन शिकू की ऑफलाईन. आपलं टार्गेट इंग्लिश बोलता येणं हे पाहिजे. मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, टार्गेट हे ठरवा की इंग्लिश बोलता आलं पाहिजे. मग इंग्लिश बोलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, खूप छान शिकवलं पण इंग्लिशचा सराव घेतला नाही त्यांनी, म्हणून इंग्लिश तुम्हाला बोलता आली नाही. लहान मूल घरामध्ये असतं, मग ते परदेशात असो किंवा आपल्यामध्ये असो, ते सराव करून करून छोटे छोटे एक एक दोन दोन शब्दांचे तुकडे करून करून एक एक दोन दोन शब्द जोडून जोडून वाक्य बनवतात आणि दोन तीन शब्दांचं, चार शब्दांचं एक वाक्य बनवतात. हे कसं शक्य आहे? जेव्हा दुसऱ्याकडून ऐकतो ते करेक्ट करून देतात. घरामध्ये लहान मुलं असंच शिकतं, कोणीतरी सांगणारा असतो किंवा त्याचं ऐकून आपण शिकतो. पण घरामध्ये इंग्लिश बोलणारा जर कोणी नसेल तर ते आपण कोणाचं ऐकू? ऐकलं बी तर त्याला करेक्ट येते का याची शाश्वती नाही आहे. त्यामुळे इंग्लिशचा सराव त्या व्यक्तीने घेतला पाहिजे ज्यांच्याकडे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास करताय. मी माझ्या क्लासमध्ये हेच करत असतो. पहिले 1 महिना तर तुम्हाला मी व्हिडिओ लेसनद्वारे सगळं शिकवून देतो. हे मी पुढे प्रोसिजर सांगणार आहे. पण मी सराव घेतो. सरावमधून काय काय करत असतो ते पण मी पुढे सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं पण एक कारण तुम्हाला कळलं की इंग्लिशच्या सरावाशिवाय इंग्रजी बोलता येत नाही. मग इंग्लिश बोलता येणं म्हणजे फक्तच बोलता येणं का? नाही. दुसरा बोलतो ते समजतं, तो काय प्रश्न विचारतो ते समजतं, त्याला उत्तर देता येतं, आपल्याला बोलता येतं. एखादं पॅसेज वाचला ते वाचलेलं समजायला लागतं. एखादं पॅम्पलेट किंवा बॅनर वाचलं, नेटवरती काहीतरी वाचलं इंग्लिशमधून ते समजायला लागतं. एखादं समरी करायची आहे पॅसेजची ती करता येते. ट्रान्सलेशन येतं, इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश हे पण जमायला लागतं. बरेचसे प्रॉब्लेम, जसं लेटर लिहिता येतं, स्टोरीज लिहिता येतात, बोलता येतात इंग्लिशमधून. तर हे सगळे प्रॉब्लेम इंग्लिश स्पीकिंगमुळे सॉल्व्ह होतात. कारण तुम्हाला कळलं असेल. आता इंग्लिशचा सराव कसा करायचा हे मी सांगणार आहे पुढे, कसं केलं जातं. माझ्या क्लासमध्ये मी हेच करत असतो. मी कोण तुम्हाला सांगणारा, तर मी आत्तापर्यंत 36 बॅचेस कंप्लीट केलेल्या आहे ऑनलाईन क्लासच्या. प्रत्येक बॅचचा मी व्हिडिओ तुमच्याकडे यूट्यूबला टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता मागे जाऊन. माझे प्रत्येक बॅचचे व्हिडिओ येतात आणि याची फीस मी जवळपास 5,000 रुपये पर स्टुडंट घेतलेली आहे. पण ह्यावेळेस मी 50% डिस्काउंट देतो आहे 2,500त. पण ती पूर्ण तुम्हाला डिटेल सांगणार आहे. हा व्हिडिओ सोडून जाऊ नका जर खरंच आयुष्यात इंग्लिश शिकायचं आहे. नाही तर इकडे तिकडे एक एक दोन दोन तीन तीन कोर्स कराल, परत 2-3 वर्ष 4 वर्ष निघून जातील, तुमचा बेस प्रॉब्लेम तसाच राहून जाईल. म्हणून व्हिडिओ बघून घ्या, क्लास जॉईन करा किंवा नका करू, ठीक आहे. तर मी 36 बॅच कंप्लीट केलेला आहे ऑनलाईनमध्ये. बरेचसे डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, टीचर लोकांना मी शिकवलं आहे. स्टुडंट लोकांना, हजारो विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. हाऊसवाईफ, बिझनेसमॅन यांना शिकवलं आहे. 60%पेक्षा जास्त तर आपल्याकडे हाऊसवाईफ आणि गर्ल्सचं ॲडमिशन जास्त असतं, कारण त्यांना इंग्लिशचं महत्त्व कळतं जास्त असं मला वाटतं. परंतु ठीक आहे, आपल्यालाही कळत असेल, तुम्ही त्यातले नाही आहे ज्यांना कळत नाही आहे असं मी गृहीत धरतो. मी एक ई-बुक स्वतः लिहिलं आहे, जे 10 वर्ष रिसर्च करून मी त्यावरती 4,000 शब्दांचं एक ई-बुक लिहिलं आहे. जे की इंग्लिश बोलताना बऱ्याच लोकांना वाटते की कोणते शब्द पाठ करावे. डिक्शनरीमध्ये तर लाखो शब्द आहेत, एवढे पाठ तर होऊ शकत नाही. तर एवढे शब्द पाठ करायची गरज पण नसते इंग्रजी बोलायला, जे डेली रुटीनमध्ये रोज रोज वापरले जातात. असं मी 10 वर्षापासून इंग्लिश शिकवतो आहे, तेव्हापासून रिसर्च करतो आहे. एक ई-बुक बनवलं आहे, 300 रुपये त्याची किंमत आहे. ते ह्या कोर्सवरती मी फ्रीमध्ये देतो आहे. तर हे ई-बुक जे असं आहे की इंग्लिश बोलण्यासाठी लागणारे शब्द आणि त्यांचा मराठी अर्थ त्यामध्ये दिलेला आहे. क्रियापद पण दिलेले आहे, V1, V2, V3, म्हणजे त्यांचे वेगवेगळे फॉर्ममध्ये पण दिलेले आहेत. खूप छान पुस्तक आहे, तुम्ही 300 रुपयाला घेऊ पण शकतात. पण ठीक आहे, ह्या कोर्सवरती फ्रीमध्ये आहे. कोर्सबद्दल आपण पहिले जाणून घेऊया. जवळपास 14 देशातील लोकांना मी आत्तापर्यंत ट्रेनिंग दिलेली आहे इंग्लिशची, ठीक आहे. तर प्रोसिजर मी सांगतो आता तुम्हाला टीचिंगची, म्हणजे कशी टीचिंग केली जाते.
पहिले 1 महिना तुम्हाला 50 लेसन दिले जातात, ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळं शिकवलं जातं, जे की यूट्यूबवरती पॉसिबल नाही. यूट्यूबवरती लोकांच्या डिमांडनुसार आपल्याला व्हिडिओ बनवावा लागतो, लोकांना काय हवं आहे ते. पण यामध्ये काय असतं, बेसपासून तर ॲडव्हान्सपर्यंत सगळं स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. लेसन नंबर 1, लेसन नंबर 2 असं करत करत लेसन नंबर 50पर्यंत. त्यासोबत हे ई बुक पण दिलं जातं, ज्यामुळे तुमचा शब्दसाठा वाढतो. यामध्ये एकदम डिटेलमध्ये शिकवलेलं आहे, हाय क्वालिटी लेसन आहेत आणि त्यामध्ये बी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, अडचण आली, तुम्ही लगेच सॉल्व्ह करून देत असतो. ह्या 1 महिन्यात हे 50 लेसन आपण कंप्लीट करतो. जवळपास अर्ध्या तासाचं एक लेसन असतं, रोज तुम्ही 2 आरामशीर करू शकता. 1 महिन्यानंतर आपला लाईव्ह क्लास सुरू होतो, ज्यामध्ये मी स्वतः समोर बसून लाईव्ह तुम्हाला दिसतो आणि आपली स्टुडंटची बॅच पण असते सोबत, ते पण एकमेकांना दिसतात, एकमेकांशी आपण बोलू शकतो लाईव्ह समोर. जसे की घरी बसलो आहे आपण क्लासरूममध्ये, समोरासमोर डायरेक्ट बोलू शकतो, एकमेकांना विचारू शकतो. ह्यामध्ये मी तुमची प्रॅक्टिस करून घेतो, जे की इंग्लिश प्रॅक्टिसशिवाय येत नाही. ती मी कशी करून घेतो, तुमच्याकडून बोलवून घेतो, बोलण्याच्या काही ट्रिक्स आहेत त्या सांगतो, सोबत तुम्हाला काय बोलायचं हे बी मीच सांगत असतो, कसं बोलायचं. त्यामध्ये काय असतं, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे स्वतःच्या चुका आपल्याला कळत नाही, त्या चुका मला कळतात, मी समोर बसून तुम्हाला त्यावरती गाईड करत असतो. काय चुकलं ते सांगतो, काही विसरून गेले ते आठवून देतो, कोणत्या वाक्य कोणत्या ग्रामरने वापरायचं बोलायचं, एक वाक्य झालं की लगेच दुसरं वाक्य कसं डिलिव्हर करायचं, लगेच तिसरं वाक्य कसं जोडायचं, कोणकोणते ग्रामर वापरायचे, वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे वापरायचा, हे सगळे मी समोर फीडबॅक देत असतो. मित्रांनो, हा जवळपास स्टुडंट माझ्यासमोर बसतात, इतकं बोलावं लागतं मला. प्रत्येक विद्यार्थी मला म्हणतो की सर हा 10,000 रुपयाचा सुद्धा हा कोर्स कोणी देणार नाही. ऑनलाईन जे क्लास घेतात ना बरेचसे लोक, ते ऑनलाईन फक्त क्लास घेतात, शिकवतात आणि घरी प्रॅक्टिस करा, एकमेकांची प्रॅक्टिस करा असं सांगून मोकळे होऊन जातात. मी रोज समोर बसतो, रोज तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो, काय चुकतं ते सांगत चालतो, आठवून देतो, बऱ्याच गोष्टी विसरून गेले तर बरेचसे मध्ये जे प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला नाही कळत, ते मी समोर बसून सांगत असतो. म्हणून इतकं बोलावं लागतं की 10,000 रुपयेसुद्धा याची फीस कमीच आहे असं मला स्वतः विद्यार्थी सांगत असतात. पण आता ह्या वेळेस फक्त ह्या बॅचसाठी मी हा कोर्स फक्त 2,500 रुपयासाठी म्हणजे 2,500 रुपयात घेऊन आलो आहे. काहींना वाटतं आहे की मला इन्स्टॉलमेंट करायची, तर 2 इन्स्टॉलमेंट करता येईल. आता तुम्हाला 1,500 रुपये भरायचे, 1 महिन्यानंतर पुन्हा 1,500 रुपये भरायचे, म्हणजे 3,000 रुपये इन्स्टॉलमेंटचे असतात. आणि एकच इन्स्टॉलमेंटमध्ये भरून दिले तर 2,500 रुपये लागतात फक्त. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काही फॉर्म्युलांचे चार्ट्स मिळतात, ज्यामुळे काय होतं, इंग्रजी सोपं आणि एंटरटेनिंग होऊन जातं, कंटाळा येत नाही शिकण्याचा आणि डोक्यात बसायला पण सोपं होऊन जातं. हे चार्ट्स, ई बुक आणि ते 50 लेसन्स प्लस 2 महिने लाईव्ह क्लास मी समोर बसून घेणार आहे तुमचे, तर हे सगळे तुम्हाला फक्त 2,500 रुपयामध्ये ह्यावेळेस मिळणार आहे. तर याची डेट आहे येणारी 24 तारीख, 24 डिसेंबरला ही बॅच सुरू होणार आहे आणि संध्याकाळी जवळपास 8:30 वाजता ही बॅच सुरू होईल, 9:30पर्यंत. बॅचमध्ये थोडंफार इकडे तिकडं होऊ शकतं, मी तुम्हाला विचारून घेईल 8:30 कम्फर्टेबल आहे का, थोडंफार मागे पुढे होईल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या. माझा स्वतःचा पर्सनल नंबर देतो मी, असं नाही की कुठे पळून जाणार आहे. फ्रॉड वगैरे होण्याचे चान्सेस या बॅचमध्ये बिलकुल नाही. नाहीतर आत्तापर्यंत 36 बॅचपर्यंत मी पोहोचलो नसतो. ही 37 नंबरची बॅच तुमच्यापर्यंत मी आत्ता आणलेली आहे. म्हणजे जर काही असतं, रिझल्ट नसता तर 2, 4, 5 बॅचमध्ये संपलं असतं. आत्तापर्यंत 36 झाले आणि 37 सुरू होते, पुढे किती होत आहे सांगता येत नाही. पण पुढची बॅच मी 2,500ला तर बिलकुल देणार नाही आणि 3 महिने बुक झालं म्हणजे पुढची बॅच कधी येईल तेही सांगता येणार नाही. त्यामुळे ह्या बॅचमध्ये 1-2 दिवसाच्या आत ॲडमिशन करून घ्या, कारण 1 ते 2 दिवसामध्ये बॅच फुल होऊन जाते. कारण विद्यार्थी आपण फक्त 30 घेतो, कारण मला प्रत्येकाशी बोलायचं असतं, प्रत्येकाला सांगायचं असतं, प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असते. त्यामुळे 30च्या वर घेणं बी चालणार नाही, प्रत्येकाला इंग्लिश बोलता बी आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला इंग्लिश बोलता आली नाही तर तुमची संपूर्ण फीस तुम्हाला परत केली जाईल, ही पण मी गॅरंटी घेतो. आणि पळून तर कुठे जाणार नाही. 2,500 मी कोणता बंगला बांधून घेणार आहे. 2, 3, 4 वर्ष तुमचे असेच फेल जातील, त्यापेक्षा 2,500 एकदा इन्व्हेस्ट करून 3 महिन्यात इंग्रजी शिकून घ्या. तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊन ज्या कामासाठी शिकताय ते तुम्ही साध्य करून घ्या. 2,500 तुमचं काही टायमाला स्वतःचे क्लास सुरू करून दिले ते महिन्याला 50-60 तुम्ही स्वतः कमायला लागाल. त्यामुळे 2,500 ही फार मोठी रक्कम नाही आहे. तुमचे काही डाऊट असतील सर वगैरे, काही फ्रॉड होण्याचे चान्सेस आहेत का, चला ठीक आहे, झालंच फ्रॉड तर किती होईल 2,500, आणि नाही झालं तर तुमचा लाखोंचा फायदा होऊन जाईल इंग्लिश आलीच तर. असा विचार करा की नुकसान होणार नाही, फायदाच होईल आणि नक्की होईल.
मी 2,500साठी 3.5 लाख लोकांची फॅमिली यूट्यूबची सोडून तर जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. बरं, पेमेंटचा काही इश्यू नाही. माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे. हा नंबर फोनपे किंवा गुगल पेला टाकायचा, तुमचं पेमेंट होऊन जाईल. फोनपे गुगल पे रोज करतो आपण. आपली डिटेल कुठे जाते का फोनपे गुगल पेवर? नाही जात. त्यामुळे तिथून बी फ्रॉड होण्याचे चान्सेस नाही आहे. निश्चिंत राहा, पेमेंट करा. हां, त्या अगोदर माझ्याशी बोलायचं तर कॉल करा. मी स्वतः पर्सनल बोलतो, असं नाही की दुसरं कोणीतरी कॉल उचलतो. तुमचे डाऊट सॉल्व्ह झाले कॉल केल्यानंतर तरच ॲडमिशन करा. ठीक आहे. ह्या व्यतिरिक्त अजून काही विचारायचं आहे कोणाला तर मला तुम्ही कमेंट बी करू शकता किंवा नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून बी मला विचारून घेऊ शकता. मी कायम तत्पर आहे तुमचे मेसेज रिप्लाय करायला. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.